बिहारच्या जंगलात सगळे प्राणी पशु पक्षी राहत होते. सगळे एकजुटीने आणि आनंदाने राहत होते. एकदा काय झालं, त्या वर्षी पाऊस पडला नाही. त्यामुळं जंगल सगळं वाळून गेलं. जंगलातली झाडे वाळली, सरोवरे आटली, झाडांना फळ नाही, मऊ गवत नाही, अशी जंगलाची अवस्था झाली. त्यामुळे सगळे प्राणी कंटाळून गेले. मग सगळ्या प्राण्यांनी काय ठरवलं, आपण चर्चा करूया आणि चर्चा करून शेरखान महाराजांकडे जाऊन ह्याच्यावर उपाय करूया. म्हणून सगळे प्राणी एकत्र जमले. प्राणी कोण होते? भोले हत्ती दादा, चंपा हरणताई, काळे कावळे दादा, नंतर गंगाराम पोपट काका, गंगी पोपटताई, चंचला खारीताई, मंगू बकरीताई, हे सगळेजण जमले आणि सगळ्यांनी चर्चा सुरू केली. भोले हत्ती दादा काय म्हणाले? सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि भोले हत्ती दादा म्हणाले, अरे मित्रांनो, बरोबर आहे तुमचं. कारण जंगलात आता खूप दुष्काळ पडलाय. आपल्याला खायला अन्न नाही, फळे नाही, गवत नाही, पाणी नाही. त्यामुळे आपल्याला काहीतरी उपाय शोधला पाहिजे. हे जंगल सोडून जायलाच पाहिजे. तेव्हा चंपा हरणताई म्हणाली, भोले हत्ती दादा, लवकर काय असेल ते करा बरं का. कारण माझ्या बाळांना घेऊन खूप दूरवरनं मला पाणी आणायला लागतं. माझ्या बाळांना पाणी नाही, चारा नाही, काय खायला नाही. मी खूप कंटाळल्या. तुम्ही काहीतरी लवकर उपाय शोधा. तेव्हा मंगू बकरीताई म्हणाली, बरोबर आहे चंपा तुझं, आपण जंगल सोडून जायला पाहिजे. अगं मलाही लांबपर्यंत माझ्या बाळांना घेऊन पाण्याला आणायला जायला लागतंय. आज तर मी पाठीवर माझ्या दोन्ही बाळांना बसवून लांब गेले होते पाणी पाजायला, पण तिथं पण थोडंच पाणी मिळालं. अशी अवस्था चालल्या. तेव्हा गुट्टू ससेभाऊ काय म्हणाले? ते म्हणाले, होय हत्तीदादा, आज आपण सगळीच जंगल सोडून जाऊयाच, काहीतरी कराच. तेव्हा भोले हत्तीदादा म्हणाले, ठीक आहे. मग काळे कावळे काका काय म्हणाले? भोले हत्तीदादा, आता वेळ घालवायला नको, आजच संध्याकाळी आपण जंगल सोडून जाऊया. तेव्हा भोले हत्तीदादा म्हणाले, होय काळे कावळे काका, पण कसं आहे, आपण शेरखान महाराजांना जाऊन विचारूया, त्यांची परवानगी घेऊया. ठीक आहे. मग सगळे प्राणी शेरखान महाराजांच्याकडे गेले. शेरखान महाराज गुहेत बसले होते. मग काळे कावळे काका आत गेले आणि त्यांना निरोप दिला, महाराज सगळे प्राणी आल्यात, जंगल सोडून जायचं म्हणतात. मग शेरखान महाराज बाहेर आले. कसं झालं, शेरखान महाराज आता म्हातारे झाले होते. ते खूप थकले होते. त्यांना शिकार करायचं जमत नव्हतं. मग त्यांचा मंत्री लाडोबा कोल्होबा जे आणेल ते महाराज खाऊन बसत होते गुहेत शांत. मग ते काय म्हणाले, भोले हत्ती दादा, तुमची मला ही योजना पसंत आहे. आपल्याला जंगल सोडून गेलंच पाहिजे. चला आत्ताच सगळ्यांनी निघायचं. मग सगळे प्राणी आपापल्या गुहेकडे गेले. सगळ्यांनी आपल्या सामानाची बांधाबांध केली. सगळे प्राणी निघाले. चालत सगळे प्राणी दुसऱ्या जंगलात गेले. दुसरे जंगल हिरवेगार, फळा फुलांनी भरलेले, पाणी भरपूर होतं. असं ते जंगल बघून सगळ्यांना आनंद झाला. मग भोले हत्ती दादा म्हणाले, आता हे जंगल छान आहे, सगळ्यांनी भरपूर पोटभर खाऊन घ्या, पाणी पिऊन घ्या आणि आपापली राहायला जागा शोधा. हे भोले हत्ती दादा सांगतात. तेवढ्यात शेरखान महाराज म्हणाले, हे सांगता हे बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे माहिती आहे का, हे जंगलात एकाही प्राण्याचे आपल्याला आवाज किंवा काही येत नाही. ह्या जंगलात कोणच नाही, अगदी शांतता आहे, कोण प्राणी दिसत नाही. मग काळे कावळे काका काय म्हणाले, होय प्राणी दिसत नाही म्हटल्यावर हे जंगल वाळीत टाकले का, इथं काहीतरी धोका असला पाहिजे. मग शेरखान महाराज म्हणाले, काळे कावळे दादा, तुम्ही गंगाराम पोपटताई आणि पोपट काका आणि गंगी पोपटताई सगळ्यांनी मिळून सगळं जंगल निरीक्षण करून यावरनं. मग ठीक आहे. मग ही चौघे जणी सगळे जंगलाची सैर करून आले, पण त्यांना कुठेही धोका दिसला नाही. मग त्यांनी शेरखान महाराजांना सांगितले. महाराजांनी पटलं. मग सगळ्यांनी आपापली जागा शोधली, राहू लागले.
तर एकदा काय झालं, चंपाहरणताई बाहेर निघाल्या होत्या आणि त्या निघाल्या तेव्हा त्याच वेळेला त्याच जंगलात त्यांची एक छोटीशी हरिणताई आली होती. आणि ती एकदम दिसल्यावर चंपाहरणताई काय म्हणाल्या, अगं तू इथं कशी काय? अगं काय सांगू ताई, कसं झाले, आमच्या पण जंगलात पाणी नाही, अन्न नाही, त्यामुळे मी एकटीच आल्या आणि शोधत शोधत आले तर तू दिसलीस. मग चंपाहरणताई म्हणाल्या, ठीक आहे, तू माझ्याबरोबर माझ्या गुहेत राहा चल. मग आपल्या बहिणीला घेऊन गुहेत गेली. मग एक दिवशी काय झालं, चंपाहरणताईंची बहीण अशी फिरत फिरत निघाली होती जंगलातनं. तर तेवढ्या तिला एका गुहेतनं आवाज आला, अहो कोण आहे का, कोण आहे का, मला वाचवावं, मला वाचवा, मला भूक लागल्या, मला तहान लागल्या, मला खायला अन्न नाही, पाणी नाही, भुकेने माझा जीव कासावीस झालाय, कोणीतरी मला वाचवा. आवाज ऐकून चंपाहरणताईच्या बहिणीला काय वाटलं, कोणतरी संकटात आहे, म्हणून ती गुहेत गेली. बघत्या तर तिथं एक चित्ता जखमी अवस्थेत आढळला. मग चंपाहरणताईंची बहीण काय म्हणाली, अरे चित्तोबा, तुला काय झालं, तू एवढा ओरडतोयस, तू आजारी आहेस काय, तुझ्या अंगाला जखमा कशाने झाल्यात? असं म्हटल्याबरोबर चित्ता पुढे आला आणि तिच्या तोंडावर पंजा मारला. मग तिनं ओळखलं हा नाटक करतोय. आणि तेवढ्यात त्या चित्त्याने चंपाहरणताईच्या बहिणीवर झेप घेतली, तिला मारून टाकली, मरून गेली. अशा तऱ्हेने चित्ता रोज वेगवेगळे आवाज काढून रडायचा, ओरडायचा आणि या जंगलातनं आलेले सगळे प्राणी एक 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 करून बळी गेले. त्याच्या ओरडण्याला घाबरून ते आत जायचे आणि हा खत्म करून टाकायचा. सगळे प्राणी संपत आले. मग भोले हत्ती दादा, शेरखान महाराज, कावळे दादा, गंगाराम पोपट दादा, घारताई सगळ्यांनी काय ठरवले, अरे प्राणी गेले कुठे आपले? मग शेरखान महाराज असेच फिरत फिरत निघाले तेव्हा त्यांना आवाज आला. तर त्यांनी बघितलं आत एक चित्ता घायाळून पडलाय. मग शेरखान महाराजांनी जाणलं ह्या चित्त्याने सगळ्या प्राण्यांना खाल्लं असलं पाहिजे. मग ते परत आले, भोले हत्ती दादांना सगळ्या पक्ष्यांना सांगितलं, अरे ह्या जंगलात एक चित्ता राहतोय आणि तो असले आवाज काढतोय, सगळ्या प्राण्यांना एक एक करून खाऊन टाकायला लागलाय. तो आजारी नाही, जखमी नाही, तो चांगला आहे. असे म्हटल्यावर मग भोले हत्ती दादा म्हणाले, कावळे काका म्हणाले, आपण एकाने कुणी जायचं नाही, सगळ्यांनी एकत्र होऊन त्या चित्त्याच्या गुहेत जायचं. मग दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी एकत्र होऊन चित्त्याच्या गुहेत गेले. गुहेत चित्त्याला कानोसा लागल्यावर त्यानं ओळखलं शिकार आली आपली, पण बघतोय तर सगळे प्राणी. मग तो हसला नाही, पुढे आला नाही. मी शेरखान महाराज म्हणाले, अरे चित्त्या, आजारीपणाचं सोंग करून, नाटक करून, अंगाला जखमा असल्याचं सोंग करून तो माझ्या जंगलवासियांना रोज एक एक करून खात आलायस. तू बरं केलं नाहीस. आता घे बरू झेप आमच्या सगळ्यांच्या अंगावर. आम्ही सगळेजण मिळून तुझा चट्टामट्टा करून टाकतो, शेरखान महाराज म्हणाले. असे म्हणून शेरखान महाराजांना कुठला ताव आला कोण जाणे, वेगात गेले आणि त्यांनी चित्त्यावर झेप घेतली आणि एका झेपतच चित्त्याला मारून टाकलं. मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. त्यांना वाईट वाटले, आजपर्यंत आपले किती प्राणी ह्या चित्त्याने खाल्ले. काही तर आवाज काढून सोंग करून तो लपून गुहेत बसायचा आणि प्राणी फसायचे. मग अशा रीतीने शेरखान महाराजांनी सगळ्या प्राण्यांनी त्या चित्त्याला चांगलाच धडा शिकवला. मग जंगलातले त्या संकट टळले. मग इतर प्राणी आनंदाने राहू लागले. अशा तऱ्हेने लबाड ढोंगी चित्त्याची खोड मोडली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.